हेलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतोय पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली मुलींच्या पॅरेंटिंगवर, टीनेज मुलींच्या पॅरेंटिंगवर. तर 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पॅरेंट्सनी समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या टाईम पिरियडमध्ये ज्यावेळेला मुली टीनेजमध्ये असतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्या खूप गोंधळलेल्या असतात. कारण त्यांच्यामध्येच खूप सारे बदल घडत असतात. अशा वेळेला तुम्ही त्यांना समजून घेणं खूप 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 गरजेचं आहे. त्यांच्यात शारीरिक बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे थोडासा चिडचिडेपणा येणार, थोडासा हट्टीपणा येणार, हे होणारच आहे. हे पॅरेंट्सनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे समजून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना ऐका. जर तुम्हाला असं वाटतं आहे की त्यांना काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, सुचवायच्या आहेत, काही धोके सांगायचे आहेत समजावून, यासाठी तुम्हाला आधी गरजेचं आहे की त्यांना किती माहिती आहे हे तर कळून घ्या. त्यामुळे आधी त्यांना ऐकून घेण्याची सवय लावा. त्यांना ऐकून घ्या. जर त्यांचं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल त्यांचे विचार काय आहे, त्यांची थिंकिंग काय आहे, ते कुठल्या गोष्टीबद्दल कसा विचार करतात. काही गोष्ट अशा असेल की ज्याबद्दल कदाचित त्यांचे विचार ऑटोमॅटिकली छानच असतील, हेच असतील म्हणजे जे तुम्हाला पाहिजे, त्या ऑलरेडी त्यांना ते समजत असेल, मग तेच कशाला सांगत बसायचं. त्यामुळे आधी त्यांना ऐकून घ्या आणि नंतर तुमचे काय विचार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. थर्ड इज त्यांच्यावर जबरदस्ती करू नका कुठल्याही गोष्टीची. हेच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असंच झालं पाहिजे. नाही, थोडीशी गॅप ठेवा, थोडीशी स्पेस ठेवा. त्यांना थोडी त्यांची स्पेस द्या. हे दिलं तर त्यांना खूप छान वाटेल. फोर्थ थिंग इज त्यांना आदर द्या. त्यांच्या गोष्टींचा आदर करा. म्हणजे हे काय, शी असे कपडे, शी हे खूप घाण, शी ते खूप, हे म्हणणं टाळा. शक्यतोवर प्रयत्न करा. समजून सांगा. एखादा ड्रेस तुम्हाला आवडला नाही, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही, समजून सांगा. पण तो बोलताना एक पद्धत ठेवा बोलायची. लहान आहे म्हणून तुम्ही कसंही बोलताय हे नको आहे. त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या गोष्टींचा आदर ठेवा. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना एक गोष्ट सांगा, मी आहे. मी आहे म्हणजे काहीही झालं, कुठलीही व्यक्ती आहे, चूक होऊच शकते, चूक झाली, काहीही झालं, तरी मला येऊन सांग, मी तुझ्यासाठी नक्कीच आहे. कुणाचंही तुला दुसऱ्याची हेल्प घ्यायची गरज नाही आहे. तू कुठल्याही संकटात सापडली असशील, कुठलीही चूक झालेली असेल, काहीही असेल, तरी मी तुझ्याबरोबर कायम असणार आहे. हा आधार त्यांना नक्कीच द्या. ज्यावेळेला या टीनेज मुलींना तुम्ही समजून घ्याल व्यवस्थितपणे, त्यावेळेला तुम्ही त्यांना खूप छान समजावून सांगू शकाल, मदत करू शकाल. यासाठी आवश्यक आहे पॅरेंट्सना की आधी तुम्ही मुलींना समजून घ्या आणि नंतर त्यांना समजून सांगा. हॅपी पॅरेंटिंग. तर तास एवढंच. बाय.